ओम नमो आदेश, सतनमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ 84 सिद्धू को आदेश. आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, तर भोगी, मकर संक्रांत, किंक्रात आणि एकादशी यांचा सविस्तर जाणून घेऊया. यावेळेस 14 जानेवारीला एकादशी सुद्धा आलेली आहे. खरं तर मकर संक्रांत हा एक दिवसाचा सण नाहीये. आपण म्हणतो की फक्त मकर संक्रांत एक दिवसाचा सण आहे. पण मकर संक्रांत हा 3 दिवसाचा सण आहे. म्हणजे भोगी, 13 जानेवारीला भोगी, 14 जानेवारीला संक्रांत आणि 15 जानेवारीला किंक्रात. तर भोगी म्हणजे नक्की काय? भोगी हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. भोगी म्हणजे जुनं टाकून नवीन स्वीकारणं, नकारात्मकता, जुनं टाकून नवीन विचार घ्यायचे, आळस यांचा त्याग करायचा. भोगी हा सण भोगासाठी साजरा केला जातो. या दिवशी मिक्स भाजी, भाकरी, नैवेद्य तयार करून देवाला अर्पण करतात आणि आपण स्वतःही ते ग्रहण करतो. घर स्वच्छ करायचं, जुन्या वस्तू जाळून टाकायच्या, विसर्जन करण्याची पद्धत आहे. अजूनही काही खेडेगावामध्ये अ, भोगीच्या दिवशी होळी केली जाते. ज्या लाकडी जुन्या गंजलेल्या वस्तू असतील, अडगळीच्या वस्तू असतील, त्या जाळल्या जातात आणि त्याची नवीन कार्याची जी सुरुवात असते, आपण म्हणतो ना, की जुनं जाळून नवीन कार्याची सुरुवात करायची. तर तसं खेडेगावात अजूनही केलं जातं. होळी पेटवली जाते. भोगी सण का साजरा करतात? तर सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो. थंडी कमी होऊन उष्णतेकडे सुरुवात होते. शेतीसाठी नवीन पीक घेता येतं. निसर्ग चक्रात बराचसा बदल होतो आणि घरातील ज्या वाईट शक्ती असतात किंवा नकारात्मक उच्चार असतात, दारिद्र्य असतं, याचा सगळ्याचा नाश होतो. त्यामुळे होळी पण पेटवली जाते आणि भोगी जी आपण करतो, तर त्यासाठी केली जाते. तर या दिवशी स्त्रिया लवकर उठतात आणि होळी वगैरे पेटवतात. जुन्या वस्तू, लाकडं, गवऱ्या या सगळ्या आणून त्या जाळून टाकतात. आता भोगीच्या दिवशी काय केलं जातं? तर मिक्स भाजी केली जाते. याला काही ठिकाणी भोगीची भाजी म्हणतात, काही संक्रांतीची भाजी म्हणतात, तर काही लोकं मिक्स भाजी म्हणतात. यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या म्हणजे आपल्या शेतामध्ये जे माळवं तयार होतं, तर खरं तर त्या माळव्यांचा एकत्र मिक्स भाज्या करून प्रसाद देवाला पण देतात आणि आपण पण तो ग्रहण करतो आणि या दिवशी ज्या बायका आहेत, तर वाण देतात एकमेकांना. शेतात ज्या भाज्या होतात, यामध्ये हरभरे, गव्हाच्या ओंब्या असतात, तुमचे शेंगदाणे असतात, ऊस असतो, याचा वाण एकमेकांना देतात आणि नाव घेण्याची पद्धत आहे. तर भाजीमध्ये वांगं, गाजर, फ्लॉवर, गवार, ढोबळी मिरची, वाटाणा, हरभरे, शेंगदाणे याचा सगळ्याचा एकत्रित केला जातो आणि ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरींना तीळ लावलं जातं. लोणी किंवा तूप पण लावतात आणि बऱ्याच ठिकाणी पिठलं किंवा चटणी, ताक, दूध या गोष्टींचा उपयोग केला जातो. खेडेगावामध्ये ज्यांच्याकडे गोठा असेल गाईंचा, जनावरांचा गोठा असेल, त्यांना अंघोळ घालतात, त्यांच्या शिंगांना रंग लावतात, त्यांना हार घालतात आणि गोड खायला देतात. कारण शेतीमध्ये जनावरांचा मोठा वाटा असतो. स्त्रिया लवकर उठतात, रांगोळी काढतात. भोगीची जी होळी असते त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालतात आणि मग साखर, ऊस, तिळगुळ याचं ते वाटप करतात. तर याचा आध्यात्मिक अर्थ म्हटलं तर अग्नी म्हणजे शुद्धीकरण, जुनं कर्म जाळून टाकणं, नव्या ऊर्जेचा स्वीकार करणं आणि सूर्याच्या कृपेसाठी आपण प्रार्थना करतो. खरं तर भोगीचा मुख्य उद्देश काय असतो तर जुनं सोडा, नवीन स्वीकारा. नकारात्मकता जी असते, तर त्याचा आपण म्हणजे त्याग करून टाकतो आणि चांगल्या गोष्टी आपण घेतो. म्हणूनच भोगी म्हणजे केवळ होळी नाहीये, तर जीवन आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जे काही सुख-दुःख दुःख जे असतील, चुकीचे दुःख किंवा जुनी दुःख आपण थोडक्यात म्हणूयात, तर ते आपण जाळून टाकतो आणि नवीन गोष्टी, आनंदाची सुरुवात करतो. तर मकर संक्रांत आली आहे 14 तारखेला. अ, सूर्य आपण म्हणतो ना, की मकर संक्रांत म्हणजे नक्की काय? तर मकर संक्रांत सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. तो दिवस म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी खगोलीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे हा दिवस. सूर्याचं उत्तरायण सुरू होतं, दिवस मोठा होऊ लागतो, अंधार कमी होऊ लागतो. म्हणूनच मकर संक्रांतला अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा सण असं पण मानलं जातं. मकर संक्रांत हा सण का साजरा केला जातो? तर सूर्यदेवाचा राशी परिवर्तनाचा दिवस आहे. उत्तरायणाची सुरुवात होते. शेतीचे नवीन हंगाम चालू होतो. आरोग्य, तेज, ऊर्जा वाढवण्याला काळ असतो आणि पुण्यकाळ आपण म्हणतो ना, की हा पुण्यकाळ मानला जातो.
मकर संक्रांत हा एकमेव सण आहे, जो दरवर्षी 14 तारीख या तारखेला येतो. कधी-कधी तो 15ला येतो. तर धार्मिक महत्त्व म्हटलं तर सूर्यदेवाचं महत्त्व आहे. सूर्य म्हणजे आत्मा आहे, सूर्य म्हणजे आरोग्य आहे, सूर्य म्हणजे तेज आहे, सूर्य म्हणजे सत्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या राशींचा राजा म्हटलं कोण तर सूर्य आहे. या दिवशी आपण सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत असतो, तीळ पाण्यात घालून पण अर्पण करत असतो, दानधर्म करतो, गाईला चारा देतो, गरजू लोकांना मदत करतो. खरं तर याचा पुण्यकाळ संक्रांतीचा दुपारी 3 वाजून 13 मिनिटं ते संध्याकाळी 5:45 पर्यंत किंवा सूर्यास्तापर्यंत आहे. या पुण्यकाळात केलेलं कोणतेही शुभ कार्य विशेष गुणकारी होतं. संक्रांत देवी पिवळ्या वस्त्रावरती आली आहे, त्यामुळं पिवळा रंग टाळावा. केशरी, हिरवा, निळा, गुलाबी, मरून रंग वापरला तरी चालेल, जांभळाही चालेल. हळद-कुंकू, फुले, हळद वापरायला चालेल. हळद तुम्ही वापरू शकता. आणि दुधाचे पदार्थ खाऊ नका. नॉन-व्हेज, दारू टाळा. दानधर्म करायचा असेल तर गाईला चारा द्या, तीळ दान करा, गूळ दान करा. अ, आणि सूर्यदेवतेला अर्पण करताना श्रद्धा आणि मन एकाग्र ठेवा. मनापासून देवाला प्रार्थना करा. म्हणजे सूर्यदेव तुम्हाला नक्कीच प्रसन्न होईल. तर पंचांगानुसार प्रत्येक वर्षी संक्रांतीचं वाहन बदललेलं असतं. खूप वेळा आपण म्हणतो ना घोडा, हत्ती वेगवेगळं वाहन असतं. तर यावेळेस वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे. तर पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, हातात गदा घेतलेली आहे, पायास भक्षण करत आहे. त्यामुळं जे काही आपण संक्रांतीने जे घातलेलं आहे, तर ते वस्त्र आपण शक्यतो घालू नये. पिवळ्या वस्तू ज्या आहेत त्या त्या दिवशी फक्त म्हणजे संक्रांतीच्या दिवशी फक्त टाळायच्यात. असं नाही की आपण अ, कायमस्वरूपीच फक्त संक्रांतीच्या दिवशी आणि बऱ्याच ठिकाणी काळा रंग घालण्याची पद्धत आहे. त्यामुळं तुम्ही तो काळा रंग घालू शकता आणि या वेळामध्ये तुम्हाला काय करायचंय तर दानधर्म करायचा आहे. म्हणजे तिळाचं दान देऊ शकता, हिरवा चारा देऊ शकता, फळं देऊ शकता. अ, परत कोणाकडं कॅपॅसिटी असेल तर सोनं देऊ शकता, भूमिदान देऊ शकता, गाई दान देऊ शकता. जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार करा. आणि जसं त्या संक्रांतीच्या काळामध्ये कुणाला उद्धट बोलू नका. वादावाद करू नका. चुकीचं कुणाला बोलू नका. कारण त्यावेळेला जर तुम्ही चुकीचं बोललात, तर त्याचा परिणाम तुमच्यावरती होऊ शकतो. मोठ्यांनी लहानांना तिळगुळ द्यायची पद्धत आहे आणि लहानांनी आशीर्वाद घेऊन ते तिळगुळ खाण्यासाठी म्हणजे पद्धत आहे. तर तिळगुळ का खातात? तीळ काय असतं? उष्ण असतं. गुळ ऊर्जा आणि थंडीमध्ये शरीराला आवश्यक. म्हणून तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला. तर तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या, गुळपोळी ह्या पद्धत आपण मकर संक्रांतीला चालतो. बरं त्या दिवशी एकादश आलेली आहे त्यामुळे उपवास अ, पूर्ण उपवास धरावा, फलाहार आणि तिळाचे पदार्थ खाऊन व्रत केलं तरी चालेल. सूर्यदेवाची, विष्णूची आणि दत्त महाराजांची पूजा केली तरी चालेल. सूर्यनारायण म्हणजे उत्तरायण आत्मोन्नती होईल, अंधार कमी होईल, अज्ञानाचा नाश होईल आणि प्रकाश वाढेल. मग मकर संक्रांतीला काय टाळायला सांगितलं तर भांडण, वाद, शिवागेळ. शिवागेळ करायची नाही आणि शिवागाळ म्हणतो आपण ती करायची नाही, मांसाहार करायचा नाही, दारू प्यायची नाही, नकारात्मक गोष्टी शक्यतो टाळा, आळस टाळा, खूप वेळ जास्त झोपून राहू नका. आणि लवकर उठा, पहाटे स्नान करा, तिळाने अंघोळ करा. हवं तर तुम्ही तिळाचं लेपन लावता, तसं लेपन करा. देवाला पण तिळाने अंघोळ घाला. सूर्याला पण अर्घ्य देताना त्याच्यामध्ये पण तीळ घाला. नंतर पितरांना तर्पण द्यायचं असेल तर पाण्यामध्ये तीळ घालून पिंपळाच्या झाडाला पण तुम्ही देऊ शकता. स्वतः तीळ भक्षण करा आणि आपल्या देवघरामध्ये तिळाचं हवन करू शकता. कापुरावरती तीळ टाकून प्रज्वलित करू शकता. एक 6 प्रकारे आपण तिळदान करू शकतो. मकर संक्रांतीचा खरं तर हा सण नाहीये, जीवन बदलण्याचा संकेत असतो. त्यामुळं सूर्याकडे तेजस्वी म्हणजे सूर्याप्रमाणे तेजस्वी व्हा किंवा अंधार सोडून प्रकाशाकडे जा आणि कडवटपणा दूर करा. तर त्यामुळं संक्रांतीचं ज्या काही गोष्टी आहेत, त्या तुम्ही काटेकोरपणे पाळा. गरोदर ज्या स्त्रिया आहेत, त्यांनी ती सुकड जी असते, अ, त्याचं जे आपण म्हणतो ना, तर ते तसं काही तुम्ही करू नका शक्यतो. 7वा, 8वा, 9वा महिना ज्यांना असेल, त्यांनी ह्या गोष्टी शक्यतो टाळा.
म्हणजे तुम्हाला त्याचा चुकीचा लाभ होणार नाही. चुकीचा लाभ म्हणतो ना आपण, तसं काही होणार नाहीये. तर पुढचं आपण बघूया किंक्रांत. किंक्रांत आली आहे 15 जानेवारीला. तर प्राचीन काळी किंक्रांत म्हणजे काय? तर प्राचीन काळी संक्रासुर नावाचा राक्षस लोकांना त्रास देत होता. संपत्ती, अन्नधान्य, सुख संपवून जात होता आणि देवता, ऋषीमुनी खूप कंटाळले होते. मग संक्रांत देवीने संक्रांती रूप धारण करून त्याचा वध केला. राक्षसाचा वध झाल्यानंतर लोक सुरक्षित झाले. म्हणून किंक्रांत हा दिवस साजरा केला जातो. संक्रासुराचा वध झालेले दिवस म्हणून किंक्रांत साजरी करतात. या दिवशी कुठलेही शुभ कार्य केलं जात नाही. हळदी-कुंकू किंक्रांतच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत करता येतं. आणि बऱ्याच ठिकाणी आपण जसं सांगतो, की ज्याचं लहान मुलं असतील 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंतचं, तर त्यांचं आपण बोरन्हाण करतो. म्हणजे त्या मुलं जे आहेत त्यांना चॉकलेट्स, बोरं आणि चुरमुरे यांनी अंघोळ घातली जाते. अ, मुलाच्या भविष्यासाठी किंवा मुलाच्या चांगल्या गोष्टीसाठी हे करणं पण गरजेचं आहे आणि ते करावंच. म्हणजे लहान बाळ असेल 5 वर्षापर्यंतचं, तर कराच. किंक्रांतीच्या दिवशी सुद्धा तुम्ही कुणाला चुकीचं बोलू नका. या दिवशी शुभकार्य तर काहीच करू नका आणि शक्यतो दानधर्म करा. कारण किंक्रांतीची वेळ संपली, की मग तुम्ही दानधर्म केला तरी चालतो आणि त्याचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तर संक्रांतीचं परत एकदा लक्षात घ्या. सूर्याचं मकर संक्रमण दुपारी 3 वाजून 6 मिनिटांनी ते सूर्यास्तापर्यंत होणार आहे. सूर्याचं वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा, केशराचा टिळा आणि वासाकरता जायचं फूल धरलेलं आहे. पायस भक्षण करत आहे. पायस हे दुधाचा प्रकार आहे, त्यामुळं खीर ही आपण खायची नाहीये. जातीने ती सर्प आहे. भूषणार्थ तिने मोती धारण केलेले आहेत. वार नाव मंदाकिनी आहे. सामुदायिक मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. तर संक्रांतीने जे वस्त्र परिधान केले ते आपण करू नका. शक्यतो काही ठिकाणी करतात, पण आपण करू नका. या काळामध्ये अ, नवीन भांडं, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोनं, भूमी, गाय, वस्त्र, घोडा सगळं दान करू शकता. तुमची जेवढी कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे. आणि जसं मी 6 प्रकारचं लेपन सांगितलं तीळदान, तसं ते तुम्ही करू शकता 6 प्रकारे. बरं संक्रांती आणि किंक्रांतीच्या दिवशी काय टाळायचं तर गाई म्हशीची धार काढू नका. कामविषयक सेवन घाईनं करू नका. शांतता घ्या. या दिवशी शक्यतो पुण्यासाठी ठेवलेला दिवस आहे हा आणि सूर्याची पूजा करा. सूर्याचा ओम ह्रीं सूर्याय नमः किंवा ओम घोणे सूर्याय नमः हा मंत्र म्हणा. सूर्याला मनापासून प्रार्थना करा, की आमच्या आयुष्यामध्ये आजपासून चांगले दिवस येऊ देत. आणि भोगीचं जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही सगळं छानपणे जुन्या वस्तू काढा, चांगल्या करा आणि नवीन विचार पण घ्या तुम्ही आणि प्रत्येकाने एकमेकांना तिळगुळ द्या. तुमच्या डोक्यामध्ये जे काही नकारात्मक गोष्टी असतील ते काढून टाका आणि नवीन सुरुवात करा. जेवढे तुम्ही नवीन सुरुवात कराल तेवढं तुम्हाला चांगलं आहे. मी मगाशी सांगितलं, की गर्भवती ज्या महिला आहेत, त्यांनी 8व्या-9व्या महिन्यात शुभकार्य करू नयेत. संक्रांतीच्या नंतर दिवस म्हणजे घरात नवीन वस्तूचे स्वागत, सुख-समृद्धीची पूजा केली जाते. नवीन कपडे, फुलं, नैवेद्य, मित्रांना भेटवस्तू, कुटुंबांना भेटवस्तू, लहान मुलांना मगाशी सांगितलं जसं बोरन्हाण सांगितलं, चॉकलेट, चुरमुरे वगैरे देऊन घरात पवित्रता म्हणजे तुम्ही ठेवू शकता. आणि फुलांचा रंगाचा वापर करा. लाल रंग, गुलाबी, हिरवा, जांभळा, पिवळा शक्यतो टाळाच. आणि उपाय तर तुम्हाला मी सांगितले, गाईला चारा पण द्या त्या दिवशी. अतिशय शुभ मानलं जातं. कुणाशी भांडण करू नका. ज्यांच्याशी भांडण असेल त्यांना तिळगुळ द्या आणि त्यांच्याशी गोड-गोड बोला. आपल्याला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. आपण अजूनही नाथयोगिनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि आपण त्या लोकांना नक्की व्हिडिओ शेअर करा, ज्यांना संक्रांतीबद्दल माहीत नाहीये. तर परत एकदा सगळ्यांचे आभार. अशीच नवीन-नवीन व्हिडिओ आपण पाहत राहा आणि जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्या. तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला. तर परत एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला. ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ 84 सिद्धों को आदेश. जसा सूर्य राशी बदलतो तसा माणसाने आपल्या विचारांचा
तर बदला आणि किंक्रातीमध्ये जसं अंतर्गत बदल होतो, जुनी अवस्था संपून नवीन सुरू होते आणि आत्मशुद्धीकरण पण होतं. तसं तुम्ही पण आत्मशुद्धीकरण करा आणि वर्षातील सगळ्यात पवित्र